श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख डोरली हे काया कृपेच्या वरसे नवे अनारिसे उद्धरिलो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुका म्हणे मज न घडता सेवा तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सर्वे स्मरण वडे सकळ विद्यांचे अधिकरण हेचे वंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता काय माझी वाणी मानव संतासी रंधो चित्तासी आपोलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे रे प्रेम काही कळा मस्तकाई पायावरी या वार करी संतांच्या नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपांदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अर्धत्रय गणनी देवाची नमो सद्गुरु सुखया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते
श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा भक्तरी वाढले अंतरी प्रेम सुख प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद उद्धारक महानामाधारक श्रीमंत श्री तुकाराम महाराजांच्या चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून संतांना नमस्कार केल्याचा काय लाभ आपल्या जीवनात झाला त्याचं चिंतन या अभंगातून करत कीर्तनरूपी सेवा आपल्या या लिंगाळ नगरीमध्ये बेस कमी करून प्रबंध वैकुंठस्थी प्रार्थना स्मरणीय परम पूजनीय परम आदरणीय परम वंदनीय परम श्रद्धेय सद्गुरु पंढरीनाथ महाराज यांच्या 11व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मॉनिटरच्या आवाजात बेस आवाज आहे त्याचा मॉनिटरच्या आवाज एवढा मशीन होतो नाही मॉनिटरच्या आवाज एवढा बेसच्या नका हा मॉनिटरच्या आवाज छान वाटलं 11व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आणि योगायोगाने जगद्गुरु तुकोबा यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाच्या सदैव वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या लिंगाळ या गावामध्ये गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून अखंड नाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथ्याचं भजन जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या चरित्राची कथा चरित्रचिंतन हरिपाठ कीर्तन काकडा असं नामचिंतनाचा उत्सव आपण सर्वांच्या सहकार्याने सुरू आहे। या सप्ताहाची आज सुरुवात झाली आहे आणि या सप्ताहातलं आजचं पहिलं कीर्तन आहे। गुरुदेव महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि सर्व गावकऱ्यांच्या प्रेमामुळे पहिल्या दिवसाची सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त होत असतं। नेहमीप्रमाणे याही वर्षी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे। उपस्थित सर्व गावातील भजनी मंडळी परिसरातून आलेले सर्व गुणवान भजनी मंडळी परमादरणीय हरिभक्तीपरायण नारायण गुरुजी बांधरवडेकर हरिभक्तीपरायण नागनाथ आप्पा हिप्परगेकर हरिभक्तीपरायण भजन सम्राट माऊली महाराज भांडेवाड कुळवाडीकर हरिभक्तीपरायण हरिभाऊ चामे भांडेवाडीकर गावातील सर्व भजनी मंडळी उपस्थित सर्व श्रोते मंडळी आमच्या दिंडीचे वेणेकरी आमचे रोकडे मामा आदी करून सर्व भावी भक्त मंडळी आपण सर्वांच्या सहकार्याने नियोजित वेळेमध्ये अभंगाचे चिंतन करू। विठ्ठला दरवर्षी मध्ये जास्त गरमी व्हायला लागली आहे, मग यावर्षी बाहेर सप्ताह घेतला। यावर्षी थंडी सुटली आहे म्हणजे देवाला तुमच्या आमच्याकडून चांगलं तप करून घ्यायचं आहे।
म्हणजे थंडीत किरणाला येतात का नाही हे बघायचं आहे, थंडीत बी काकडाला येतात का नाही हे बघायचं आहे, म्हणून थंडी जास्त सुटली. काकडाला येतात का घरीच जपते ही परीक्षाच आहे. विठाला कीर्तन चालू असताना टाळी वाजून देवाचं नाम घेतलं, पापही जातं आणि थंडी पळून जाते. जळती पाप पळती दोष, तसं थंडी पळते आणि देवाचं नाम घेतलं की पापही पळतं. पण ते सगळ्यांनी नामचिंतन करा. अभंग सगळ्यांच्या पाठातला प्रवेशाचा अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगाचं चिंतन आपण अनेक वेळा ऐकलं असेल. हा अभंग घेण्याचं कारण आहे, आज पहिला दिवस आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये असा एक नियम आहे, पहिल्या दिवशी म्हणलं की मंगलाचरण करावे लागतं. म्हणजे ज्या अभंगामध्ये मंगल साधल्या गेलेलं आहे, भगवंताचं वर्णन केलंय, नामचिंतनाचा महिमा सांगितला वगैरे वगैरे, असं मंगलाचे जे अभंग आहेत त्या अभंगाचं चिंतन पहिल्या दिवशी करावं लागतं. आता मंगलाचरण का करावं लागतं त्याचं कारण असं आहे, आपण हाती घेतलेलं जे काम आहे, सत्कर्म आहे, ते सत्कर्म आपला सप्ताह आपण केलेली साधना निर्विघ्नपणानं पार पाडावी यासाठी भगवंताच्या कृपेची आवश्यकता असते. सत्कर्मामध्ये, चांगल्या कामामध्ये अनेक विघ्न सतत नेहमी येत असतात. कोणतंही सत्कर्म चांगलं काम करायला जा त्याच्यात विघ्न येतात. कोण विघ्न करतं? अनेक प्रकाराने विघ्न होतात. माणसं विघ्न करतात याच्यात नवल नाही, देव सुद्धा याच्यामध्ये विघ्न निर्माण करतो. का करतो? आपण पुराणांमध्ये अनेक वेळा ऐकलंय. कोणीतरी तप करायला लागला, साधना करायला लागला, हिमालयात गेला, यत्न करायला लागला, इंद्रादिक देवांचं पोट दुखायला लागतं. त्यांना वाटतं हे तप करतील तर इंद्रपद मिळेल. इंद्रपद म्हणजे जसं बहुमत झालं की कुणी मुख्यमंत्री व्हावं, असं तेवढे यत्न केले, तेवढं तप केलं की कोणालाही इंद्र होता येतं, त्याच्यात काही नाही. त्यामुळे म्हणतात शतमक संपत्ती स्वर्गाची, ज्याच्याकडे 100 यज्ञाचं पुण्य झालं त्याला स्वर्गातला इंद्र. काही वेगळं करावं लागत नाही, कोणालाही होता येतं. त्यामुळे कोणी तप करायला लागला, एवढं पुण्य करायला लागला, इंद्राला वाटतं आपलं पद जाऊ नये आणि त्यासाठी तो विघ्न करतो. आपण सत्कर्म करायला लागलो की इंद्रादिक देव वेगवेगळ्या प्रकाराने विघ्न निर्माण करत असतात आणि मग ते सत्कर्म शेवटाला जात नाही आणि त्या सत्कर्माचं फळ आपल्याला मिळत नाही. मग आपल्या कर्मात विघ्न येऊ नये आणि ते कर्म निर्विघ्नपणानं पार पाडावं अशी अपेक्षा असेल, त्या कार्याची समाप्ती व्हावं असं वाटत असेल तर मंगलाचरण करा. म्हणजे मंगलाचरण केल्याने, मंगल स्वरूप भगवंताचं ध्यान केल्याने, मंगल स्वरूप परमात्म्याचं नाम घेतल्याने त्या सगळ्या विघ्नांचा नाश होतो. विठ्ठला विठ्ठला भगवान मंगळाचा निधी आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनो हरी. भगवान परमात्मा मंगळाचा निधी आहे आणि अशा मंगल निधी असणाऱ्या भगवंताचं नाम घ्या, विघ्नाचा नाश होतो. मंगल भवन अमंगलहारी, द्रवहु सुदशरथ अजिर विहारी. तर देवाचं नाम काय करतं? अमंगलाला दूर करतं. म्हणून कोणत्याही कार्याच्या आरंभी देवाचं नाव घ्यावं लागतं, देवाचं चिंतन करावं लागतं, देवाचं ध्यान करावं लागतं. म्हणजे त्याच्या कृपेनं ते काम सिद्धीला जातं. पहिल्या दिवशी मंगलाचरण करायचा असा आपल्याकडे नियम आहे आणि मग आपण दरवर्षी त्या नियमाने चिंतन करतो. आज या अभंगातून आपण भगवंताचं जे मंगल साधणारे अभंग आहेत त्याचं चिंतन करताना संतांना नमस्कार करून मंगलाचरण करत आहोत. विठ्ठला भगवान परमात्मा मंगलाचा निधी आहे, त्याचं चिंतन न करताना संतांना नमस्कार करून मंगलाचरण का करतात असा प्रश्न आपल्या अंतःकरणात निर्माण होईल. त्याचं कारण असं आहे, देवाचं नाम घेतल्याने, देवाचं ध्यान केल्याने, देवाचं चिंतन केल्याने जे फल मिळतं तेच फल संतांचं नाम घेतल्याने, संतांचं चिंतन केल्याने आणि संतांचं ध्यान केल्याने मिळतं. भगवान परमात्म्याचं ध्यान, नाम हे जसं मंगल आहे, हे जसं विघ्नाचा नाश करणार आहे, तसं संतांचं नाम सुद्धा विघ्नांचा नाश करणार आहे आणि आमच्या अमंगलाला दूर करून आमच्या जीवनामध्ये मंगल करणार आहे. संतांच्या नामामध्ये देवाच्या नामात फरक नाही. देवाच्या चिंतनाचं जे फळ आहे तेच संतांच्या चिंतनाचं फळ आहे. ते म्हणतात कशावरून? त्याचं कारण असं आहे, देव आणि संत दोन वेगळे नाहीत. देव ते संत, देव ते संत.
संत स्वरूपाने एक आहे. देवते संत निमित्तता प्रतिमा, फक्त प्रतिमा वेगळ्या आहेत, स्वरूप एक आहे. आणि म्हणून देवाचं वर्णन, देवाचं नाम जेवढं प्रभावी आहे तेवढंच फळ देणारं नाम संतांचं आहे. भगवान म्हणतात, गीतेमध्ये भगवंताने तोच विचार सांगितलाय, ज्ञानी त्वात्मेव मे मतम. ज्ञानी महात्मा आणि मी काही वेगळं नाही. अंतुवट वस्तू विचारे मी तेची ते. मी ते आहे आणि ते मी आहे. त्यामुळे देव आणि भक्त याच्यामध्ये भेद नाही, दोघं स्वरूपाने एक आहेत. पण देवाच्या चिंतनाचं जे फल आहे ते संतांच्या चिंतनाचंही फल आपल्याला प्राप्त होतं. अनेक अभंगातून, अनेक पुराव्यानिशी याचं आपल्याला चिंतन करता येईल. देवाचं नाम काय करतं? देवाचं नाम पापाचा नाश करतं. नाम संकीर्तन साधन सोपे, जळतेल पापे जन्मांतरीचे. किंवा घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाची. जसं देवाचं नाम जपलं की पाप जातं. पाप नाशक हे भगवंताच्या त्या नामाचं सामर्थ्य आहे. भगवंताचं नाम पापनाश करणार आहे. तसंच संतांचं नाम सुद्धा देवासारखंच आपल्या पापाचा नाश करणार. पापे जाते संताचिया जपे, संताचिया जपे पापे जाते. जसं देवाच्या नामाने पाप जातात तसं संतांचं नाम घेतलं, ज्ञानोबराय तुकोबरायांचं नाम घेतलं तर पाप जातात. सारखंच फल आहे. अहो, देवाचं नाम घेतलं तर पुण्य मिळतं. किती पुण्य होतं? ज्ञानोबराय म्हणतात हरिपाठामध्ये, देवाचं नाम मुखाने हरी 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 असं म्हटलं तर पुण्याचे गणना. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखानं हरी हरी म्हटलं की इतकं पुण्य होतं की त्या पुण्याची गणना करता येत नाही. देवाचं नाम कोणत्याही रूपाने आपल्या मुखाला आलं तर ते पुण्य निर्माण करतं. तसं संतांचं नाम कशाही रूपाने आपल्या मुखाला आलं तर ते आपल्याला पुण्यच प्राप्त करून देतं. पुण्यवंत भावे निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटे. घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची
आहे ते संतांच्या नामात आहे. देवाच्या नामाने पुण्य होतं आणि संतांच्या नामाने सुद्धा तेवढंच पुण्य होतं. महाराज म्हणतात तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर संतांचं नाव घ्या, त्या साधू संतांच्या नामाचं चिंतन करा. म्हणजे बघा, सगळ्या अर्थाने चिंतन केलं, देवाच्या नामाचं सामर्थ्य संतांच्या नामाचं सामर्थ्य समान आहे. देव आणि संत स्वरूपाने एक आहेत. देवाचं जे सामर्थ्य आहे ते संतांचंही सामर्थ्य आहे. देव काय करतो? देव काही करतो म्हणजे देवाकडे कर्तुम शक्ती आहे, अकर्तुम शक्ती आहे आणि अन्यथा कर्तुम शक्ती आहे. जसं देवाकडे या 3 शक्ती आहेत. जे व्हायचंय तेही करतो, जे होत नाही तेही करतो, जे अशक्य आहे तेही करतो. मुका बोलू शकतो का? नाही बोलू शकतो. पण त्याच्या मनात आलं तर मुकम करोती वाचाला. पांगळा पर्वत चालू शकतो का? अहो, साधा रस्ता चालू शकत नाही, पर्वत कसं काय चालू शकेल पांगळा? पण देवाची कृपा झाली तर लंग येते गिरी म्हणजे पर्वत चालतो. यत्कृपा तर मोहम्मद परमानंद माधव. त्याची कृपा नाही झाली तर काय होत नाही. त्याच्या कृपेनं काही होऊ शकतं. करशील तरी नव्हे काही. राईचा डोंगर पर्वत त्याच्या मनात आलं तर राईचा डोंगर करतो म्हणे. त्याच्या मनात आलं तर डोंगराची राई. त्याच्या मनात आलं तर रोडपती करोडपती बनतो. आणि करोडपती काय त्याच्या मनात आलं तर काही होतं. महाराज करशील तरी नव्हे काही. राईचा डोंगर पर्वत राई, तुझी करुणेची सई हे आई. तू काय करू शकत नाहीस, तू समर्थ आहेस, तू काही करू शकतेस बाबा, आमच्यात कृपा कर, असं तुकाराम महाराज म्हणतात. जसं देवाचं सामर्थ्य आहे तसं आमच्या संतांचंही आहे. करील ते काय नो हे महाराज, 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 करील ते काय नो हे महाराज. परिपाहे बीज शुद्धांगी, परिपाहे बीज शुद्धांगी, करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी, परिपाहे बीज शुद्धांगी, शुद्धांगी, करील ते काय नो हे महाराज, करील ते करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी, परिपाहे बीज शुद्धांगी, करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी, परिपाहे बीज शुद्धांगी. काय करणार नाहीत ज्ञानोबराय? करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. जसं करशील तरी नवे काही, तसे करेल ते काय नो हे महाराज. देवाचं सामर्थ्य, देव जे करू शकत करतात ते संतही करतात ना महाराज. पण बघा, देव कृपा कधी करतो? जेव्हा आपण त्याच्याकडे जातो, शुद्ध भावनेने जातो, तेव्हा देव आपल्यावर कृपा करतो. पण संतांचं तसं नाही. भले दिया भावे शरण जाता भेटे, पाडे तसे तुटे जन्माला. संत कृपाळू आहेत. देव देतो आणि संतही देतात. दोघंही देणारेच आहेत. पण देवांमध्ये आणि संतांमध्ये विचार केला तर मला असं वाटतं, किंवा संतांच्या वाङ्मयाचा जर अभ्यास केला तर देवापेक्षा देण्यामध्ये संत जास्त उदार आहेत आणि संतांचं देणं हे देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. कसं श्रेष्ठ आहे? देव देतो पण देण्याच्या आधी घेतो.
देशी तेव्हा देशी ऐसा देशे तेव्हा देसी ऐसा असं शेर उदा. त्याला सवय आहे घ्यायची, आणि ज्या माणसाला सवय असते ना त्याला घेतल्याशिवाय द्यावं वाटत. सवय खूप वाईट असते. ते वैकुंठराव शिंगडे महाराज खूप गोड करायचे. हे म्हणायला लागले आम्हाला सवयच आहे काय रोज घ्यायची नारळ घ्यायची. ते म्हणले एकदा काहीतरी कारण झालं, कीर्तनच आलं नाही म्हणे, 8 दिवस कर्मच ना गेलं, झोपच येईना का रोज घ्यायची सवय लागली. ते खूप गोड सांगायचे. ते म्हणाले झोप येईना. मी बायकोला म्हणलो अगं मला झोप येत नाही. मुली काय करू, काय नाही म्हणे, तिथे बुक्का आहे आणि जवळ नारळ आहे, बुक्का घेऊन ये, कपाळाला लाव, नारळ हातात दे. महाराज खूप गोड सांगायचे. ते म्हणाले बायकोने बुक्का लावून हातात नारळ दिलं तेव्हा झोप लागली. घ्यायची सवय लागली. सवय असते. आता काय असतं देवाची ती सवय आहे. देव देतो, खूप देतो, खूप उदार आहे. पण त्याची काय सवय आहे, तो आधी घेतो ना. 60 खंडे अन्न देईल पुन्हा, पण आधी भाजीपान घेईल ना. भाजीपान घेतोच, पुन्हा भरपूर देतो, पण आधी घेतो. त्याची ती सवय आहे. आणि त्यामुळे त्या सवयीमुळे तो घेतल्याशिवाय देत नाही. पण संतांची अशी सवय नाही. संत काही घेत नाही. तुम्ही कोणत्याही भावनेने जा त्यांच्याकडे, ते तुमच्यावर कृपाच करत असतात. लोखंड कोणत्याही भावनेनं किंवा कळत न कळत लोखंड परिसाला येऊन भेटलं किंवा स्पर्श झाला तर परीस त्या लोखंडाचं सोनच करत. अहो सहज स्पर्श झाला तर सोनं करता, याच्यात काय नवल आहे. माऊली म्हणतात त्या लोखंडाने परिसाला मारण्यासाठी घाव घातला. लोखंडाच्या हातोड्याने परिसावर मारण्यासाठी घाव घातला, तरी परीस त्याचं काय करतं, सोनच करत. तसं संतांना ज्याने ज्याने त्रास दिला, संतांनी त्याचा उद्धार केलाच की नाही. ज्याने खायला मांडे भाजायला खापर मिळू दिलं नाही, त्यांचा उद्धार केलाच की नाही. कित्येक उदाहरण आपल्याला सांगता येतील. हा संतांचा दातृत्वपणा देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. बरंच आपल्याला चिंतन करता येईल आपल्या अल्पमतीप्रमाणे. देव देतो, पण देव देत असताना ना त्या भक्ताची योग्यता पाहत नाही, किंवा त्या भक्ताला आपण जे देतोय तो योग्य आहे का ह्याचा विचार मात्र देव करत नाही. भक्तांनी तेवढी साधना केली, तेवढं तप केलं, काही केलं की तो प्रसन्न होतो आणि त्याने मागितलं की देऊन टाकतो. पण त्याला ते योग्य आहे का, त्याच्याने त्याचं चांगलं काही तो विचार, मागितला ना तो देऊन टाकतो. काही मागा, तप करा, मागा, मग तो देतो. तुमच्यासाठी योग्य असेल अयोग्य असेल, तुम्ही मागितलं की देतो. अनेक उदाहरणं सांगता येतील. भागवतातलं प्रसिद्ध उदाहरण आहे ध्रुवांचं. ध्रुवजी महाराजांनी अत्यंत कठोर तप केलं, कमी वयामध्ये बालवयामध्ये तप केलं. भगवान प्रसन्न झाले आणि मग सांगितलं ध्रुवा काय पाहिजे. तो आला होता. आला वना आला याची लागी बैसावे याचे उत्संगी. वडिलांच्या मांडीवर बसायचा अधिकार मिळावा, वडिलांची राजगादी आपल्याला मिळावी म्हणून ते आले होते. बघून त्याने सांगितलं राजगादीच काय, आढळतोच देतो, देऊन टाकलं. जेव्हा ध्रुवजी महाराज परत आले, ध्रुवाचा मोठा स्वागत समारोह ठेवला. सगळं गाव जमलं, सगळे आले, सगळेजण सत्कार करू लागले, फुलांची हार घालू लागले, फुलं टाकू लागले. सगळे प्रसन्न आहेत. पण ध्रुवजी महाराज थोडे नाराज होते. महाराजांनी विचारलं ध्रुवा तुला देवाचं दर्शन झालं, देवाने तुला राजगादी 36,000 वर्ष राज्य करशील असा आशीर्वाद दिलाय, तू प्रसन्न नाहीस. अरे लोकांना 36 महिने टिकल करणे याची गॅरंटी असते, तुला 36,000 वर्ष राज्य दिलं देवानी, प्रसन्न असायला पाहिजे. ध्रुव म्हणला नारदजी महाराज मला दिलं देवाने, पण म्हणे फसलो मी, थकलो मी. म्हणे काय, काय नासती गादी, 36,000 वर्ष नाही 36 लाख वर्ष जरी भेटलं तर काय फायदा आहे म्हणे. शेवटी एका दिवशी सोडावीच लागणार आहे. भगवंताची प्रसन्नता मला त्या भगवत स्वरूपाच्या प्राप्तीसाठी वापरता आली असती, मला कळालं नाही. मी मागितलं आणि देव काही म्हणाला नाही, मला देऊन टाकलं, मी फसलो. विठ्ठला पण संत देत असताना ज्याला द्यायचं आहे त्याचा अधिकार, आपण दिलेली जी काही वस्तू आहे त्याच्याने त्याचा उद्धार होणार आहे की त्याचा वाटोळ होणार आहे याचा विचार करतात. आणि त्याचा जर अहित होत असेल, त्याने मागितलं तरी संत त्याला देत नाही. काय झालं,
संत त्याच्या त्याच्या अधिकारानुसार त्या गोष्टी देत असतात. रामायणातला एक प्रसिद्ध दृष्टांत आपल्या समोर आहे. तेव्हा रामचंद्र प्रभूला त्या ऐरावण मैरावणाने नेलं आणि मग हनुमंतराय गेले. सगळा शोध लागला आणि युद्ध सुरू झालं. ते दोघं काही बरे ना, काय त्यांना वर होत की त्यांना भुंगे होते, ते अमृत आणून त्यांच्यावर टाकत होते आणि त्याच्यामुळे ते सतत कुणी मारला तरी अमर व्हायचे, ते मरायचेच नाही. काय करावं काय कळेना. तेव्हा हनुमंतराने विचार केला, काहीतरी भानगड आहे, का मरत नाही, काहीतरी कारण असलं पाहिजे. त्याच्या बायकोला विचारलं म्हणे काय कारण आहे की ते मरत नाही. बायकोने सांगितलं म्हणे ते भुंगे आहेत ना, ते अमृताचा वर्षाव यांच्यावर करतात आणि त्यामुळे ते मरत नाही. म्हणजे काय करावं लागेल, ज्या कारणामुळे त्यांच्यावर अमृताचा वर्षाव होतोय ते भुंगे मेले की ते मरतील. मग हनुमंतराय पण ती म्हणाली, मी सांगते ना तुम्हाला, तर माझी एक आट आहे. म्हणे काय, म्हणे एक दिवस रामचंद्र प्रभूला माझ्या शेतीसाठी घेऊन आले. आता हनुमंतरायांचा नाईलाज होता, त्यांना मारणं आवश्यक होतं आणि त्यामुळे कधी कधी आपत्कालीमध्ये ते निर्णय तसे घ्यावे लागतात. हनुमंतराय म्हणाले ठीक आहे, पण मध्येच एक पोटकलम घातली, रामाला घेऊन येतो, पण काही अडचण जर झाली, काही विघ्न आलं तर मात्र राम तुझ्या दरबारात राहणार नाही. ते म्हणले ठीक आहे, तुम्ही घेऊन या, मी सगळी व्यवस्था करते. तिने ते सगळं गुह्य सांगितलं. ते गेले, रामाला सगळा विचार सांगितला आणि जे भुंगे अमृताचा वर्षाव करत होते त्या सगळ्या भुंग्याला मारायला सुरुवात केली. एक 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 पकडून भुंगा मारायला लागले. एक भुंगा शरण आला. तो म्हणला, आम्हाला का मारता? अरे तुम्ही अमृताचा वर्षाव करता, तो मरत नाही आणि त्यामुळे तुम्हाला मारतोय. तो म्हणला, मी तुमच्या पाया पडतो, अमृत आणणार नाही. म्हणे मला एकट्याला मला प्राण दान द्या, तुम्ही सांगाल ते काम करतो. सांगा काय काम करायचंय. त्याच्याकडूनच त्याचं काम करून घेतलं, तिचं काम करून घेतलं. म्हणजे तू काही करू नको, तिचं जे पलंग आहे ते कुरतडायला सुरुवात कर. भुंग्याला काम लावलं. हनुमंतराय गेले. तो दुष्ट मरण पावला आणि मरण पावल्यानंतर ठरल्याप्रमाणे ती चंद्रसेना म्हणाली, हनुमंता तुम्हाला मी सांगितलं गुह्य, त्यामुळे माझा नवरा मेला, आता माझी इच्छा पूर्ण करा. तिची इच्छा योग्य होती अयोग्य होती तो विचार वेगळा आहे. ती परपुरुषाचा विचार करत होती, पण तो परमात्मा परपुरुषच होता. पर म्हणजे परमात्माच होता. उत्तम पुरुषस्तम्य परमात्मेने तुदा होत. तर परमात्मा उत्तम पुरुष होता आणि त्याच्याशी अपेक्षा करणं योग्य अयोग्य मोठ्या चिंतनाचा विषय आहे. पण तरी हनुमंतरांच्या लक्षात आलं, स्वतःचा पतीला मारून अशी अपेक्षा करणं चुकीचंच आहे ना. त्यामुळे हिचं वागणं काही चांगलं नाही. पण तिची जर इच्छा पूर्ण झाली तर हे बरोबर होणार नाही. मग काय केलं, त्या भुंग्याला ते पलंग कुरतडायला लागला. रामाला सांगितलं, देवा मी तुमच्या मागे कारभार केला म्हणे. तुमचं वचन आहे एक वचनी एक वाणी एक पत्नी, आणि मला आपातकाळामध्ये काही काही निर्णय घ्यावे लागले. माझ्यासाठी तुम्हाला राम म्हणले, अरे हनुमंत पण मी एक पत्नी व्रत म्हणे, तुम्ही या फक्त घरापर्यंत या म्हणे, मी पुढचा कार्यक्रम सगळा करून ठेवतो. शेवटी आता भक्ताची इच्छा होती, रामाने कबूल केलं आणि मग रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी आले. वचन दिलं होतं तिला, रामाला घेऊन आले हनुमंतराय. तिने अत्यंत सुंदर असा तो पलंग सजवलेला. राम आले, पलंगावर बसले की बसल्या बसल्या पलंग राम म्हणले, हनुमंतराय म्हणले विघ्न झालं, करार संपला. रामाला घेऊन निघून गेले. ती रडू लागली, हनुमंता हे काही बरं नाही म्हणे, तुम्ही असं चुकीचं केलं. हनुमंतराय म्हणले, घाबरू नकोस, तुला एक दिवस नाही जीवनभर रामचंद्र प्रभूंचं सानिध्य लाभेल, जीवनभर रामाचा भोग तुला मिळेल. पण त्यासाठी काही वेळेची वाट पाहावी लागेल. ती तुला आशीर्वाद देतो म्हणे. पुढच्या अवतारात राम कृष्ण अवतार धारण करतील आणि तेव्हा तो सत्यभामा होशील आणि भगवंताचा अखंड तुला सानिध्य प्राप्त होईल. बघा, हनुमंतराने कृपा केली, तिला वरदान दिलं, तिची इच्छा पण पूर्ण केली आणि तिच्याकडे पाप पण होऊ दिलं नाही. तिच्या संत जे देतात ना, आपली इच्छा चुकीची असली तरी ती इच्छा पूर्ण करतात, पण त्याच्याने आपलं वाटोळ होणार नाही याचा विचार करून संत देत असतात. देवाच्या देण्यामध्ये आणि संतांच्या देण्यामध्ये जर विचार केला तर देवापेक्षा संतांचं देणं ही कणभर श्रेष्ठच आहे. विठ्ठल सगळा विचार केला
पाहिला, संत स्वरूपाने एक आहे, संतांचं सामर्थ्य एक आहे, नामाचा सगळा महिमा विचार केला तर संत आणि देव वेगळे नाहीये. म्हणून संतांच्या स्तवनाचं, संतांच्या चिंतनाचं जे फळ आहे, देवाच्या चिंतनाचं जे फळ आहे ते संतांच्या चिंतनाचं फळ आहे. या भंगातून महाराजांनी मंगलाचरण साधलंय. त्या 3 प्रकारचे मंगल असतात. एक वस्तू निर्देशरूप मंगल, दुसरा आहे नाम निर्देशरूप मंगल आणि तिसरा आहे आशीर्वाद रूप मंगल. वस्तू निर्देश म्हणजे देवाच्या सगुणात्वा निर्गुण रूपाचं वर्णन करणं. याला वस्तू म्हणजे परमात्मा. जसं ज्ञानोबाने सांगितलंय, ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये देवाच्या संबंधाने बोलत असताना वस्तू हा शब्द अनेक वेळा वापरलाय. एरवी सर्वांच्या हृदय देसी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तू का, ते वस्तू अशा अनेक ठिकाणी वापरलाय. वस्तू हा शब्द देवाच्या संबंधाने वापरलाय. वस्तू म्हणजे परमात्मा. वस्तू निर्देशरूप मंगल म्हणजे वस्तूचा निर्देश म्हणजे परमात्म्याचा निर्देश करणं, सगुण रूपाचा वर्णन करणं किंवा निर्गुण रूपाचं वर्णन करणं. 2च रूप आहेत, एक मूर्त आणि एक अमूर्त. त्याला सगुण निर्गुण म्हणतात. एक व्यक्त एक अव्यक्त अशा रूपाचं वर्णन करणं त्याला वस्तू निर्देशरूप मंगल असं म्हणतात. देवाच्या नामाचा महिमा सांगणं, देवाला नमस्कार करणं म्हणजे नमस्कार रूप मंगल आहे. आणि आपली अथवा आपल्या शिष्याची इच्छित वस्तू प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना करणं, आशीर्वाद मागणं त्याला आशीर्वाद रूप मंगल असं म्हणतात. या 3 मंगलाचरणापैकी या अभंगातून जगद्गुरु तुकोबारांनी नमस्कार रूप मंगल साधलेला आहे. देवाला नमस्कार नाही पण संतांच्या चरणाला नमस्कार करतात. अभंगाच्या पहिल्या चरणात श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, नाटककारी दंडवत, नाटककारी दंडवत, विश्रांती पावलो आभारी, विश्रांती पावलो आभारी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो आभारी, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. संतांच्या चरणांना मी नमस्कार करू, संतांच्या चरणावर मी डोकं टेकवतो. श्री संताची माथा चरणावरी नमस्कार. वेगवेगळ्या प्रकारे नमस्कार केला जातो पण सगळ्यात चांगला नमस्कार कोणता असेल तर संतांच्या चरणावर आपलं डोकं टेकवावं. अलीकडे वेगवेगळ्या नमस्काराच्या पद्धती निघाल्यात. कोणी चरण स्पर्श करतं म्हणजे पायाला हात लावलं की नमस्कार होतो, त्याला चरण स्पर्श असं म्हणतात. अलीकडे असं निघालं बघा, हात लावायचे त्याला चरण स्पर्श असं म्हणजे पुन्हा हाताने नमस्कार करायचं. कोणी कोणी सूट बूट असतं, बेल्ट लावलेला असतो, टाय असते, न वाकायची लाज वाटते म्हणून एका हाताने नमस्कार. कोणी आपलं मान वाकतो, ही सुद्धा नमस्काराची पद्धतच आहे. बघा, ज्येष्ठांच्या समोर तुम्हाला जर काही करता येत नसेल, काही अडचणीत आहेत आणि एखादी ज्येष्ठ व्यक्ती आली, आदरणीय व्यक्ती आली तर आपली मान वाकवली तरी नमस्काराचं पुण्य लागतं असं चिंतन सांगितलंय. पण असं आहे, एक हाताने नमस्कार केल्यापेक्षा एक हाताने नमस्कार करणं हा दोष सांगितलाय. एका हाताने नमस्कार करणं ही आपली संस्कृती नाही. एक हाताने नमस्कार करणं त्यांची संस्कृती आहे. त्यामुळे आपण 2 हाताने हे लक्षात ठेवा.
आता गाडी चालवत असं तर एका हाताने करा, नाही तर महाराजांनी सांगितलं म्हणून असं नका करू. गाडी चालवायला लागलं तुला मान मागतो जा. नाही तर असं झालं एक जण मला आता महाराजांनी सांगितलं एखादा नमस्कार कसा करावा. गाडी करता करता ते महाराज पुढे आले, गाडी चालवत होता. आता महाराज आले म्हणून त्याने दोन्ही हातासुद्धा नमस्कार केला. दोन्ही हात असेच बांधावे लागले 4 महिने. म्हणजे काही प्रसंगात आपल्याला नमस्कार करणं शक्य नाही, 2 हात जोडणं शक्य नसेल. एवढंच नाही, महाराज ज्येष्ठांच्या समोर आपल्या डोक्यावर असणारं वस्त्र बाजूला सारलं तरी नमस्काराचं पुण्याला असं विचार आहे. बघा जुन्या काळामध्ये राजा महाराजा समोर जर कोणी सैनिक वगैरे आले किंवा दुसरा राजा छोटा राजा आला तर आपलं मुकुट काढून ठेवायचं. म्हणजे हे सुद्धा समर्पणाचा एक भाव आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना कुठे काय असं सांगितलं जातं. पण सगळ्यात संतांच्या विषयी नमस्कार करत असताना आपलं डोकं संतांच्या पायावर ठेवावं. काय विचार आहे? संतांचे चरण म्हणजे संतांच्या दृष्टीनं ते निकृष्ट भाग आहे आणि आपल्या शरीराचा सगळ्यात श्रेष्ठ भाग म्हणजे आपलं मस्तक आहे. ते आपलं भाग संतांच्या चरणावर टेकवलं की ते संतांची कृपा, ती ऊर्जा आपल्या मस्तकाच्या द्वारा आपल्याला प्राप्त होते, आपली बुद्धी शुद्ध होते. पण संतांच्या चरणावर डोकं ठेवायची आपल्याकडे परंपरा आहे, त्याचा नमस्कार केला पाहिजे. महाराज म्हणतात मी त्या संतांच्या श्री संताची माथा चरणावरे साष्टांग हे करे दंडवत. चरणावर डोकं टेकवतो, चरणावर डोकं टेकवत असताना नमस्कार करतो. कोणता? साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग नमस्कार 8 अंग जमिनीला टेकून जो केला जातो त्याला साष्टांग नमस्कार. दंडवत दंडापरी, दंडवत दंडापरी काही उडावी. दंडवत कसं असतं? जसं दंड आहे, काठी आहे, उभी काठी सोडल्यावर जशी पडते तशी संतांना देवाला पाहून नतमस्तक होणं त्याला दंडवत असं म्हणतात. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायचं झालं तर माऊली म्हणतात लिंगका प्रतिमा देखी देखत खेळे अंगेष्टी लोटीचे काठी पडली देखील. महाराज म्हणतात जशी काठी पडली तसं नमस्कार करणं, नम्र होणं म्हणजे दंडवत नमस्कार करणं हा सगळ्यात श्रेष्ठ नमस्कार आहे. नमस्काराचे काय फायदे आहेत? बऱ्याच विचार आपल्याला करता येईल. नमस्काराचे 4 फायदे आहेत. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बलं. विठ्ठल नमस्कार का करावा? त्याचे फायदे शास्त्रकाराने सांगितले. ज्येष्ठांना महापुरुषांना देवाला नमस्कार केल्याने 4 फायदे होतात. आयु विद्या यशो बलम या 4चा विचार आणि 4लाही आपल्याला पुरावे सांगता येतील. संतांना नमस्कार केला तर आयुष्य वाढतं. आयुष्य वाढतो नाही गतायुषी माणसाला ज्याचं आयुष्य संपलंय ना, ज्ञानोबा म्हणतात ज्याचं आयुष्य संपलंय आणि त्याचे प्राण गेले, डॉक्टरच्या पाया पडून नाही, ब्रह्मदेवाच्या पाया पडलं तरी गेलेलं आयुष्य पुन्हा प्राप्त होत नाही म्हणे. ज्ञानोबाची उभी आहे. धातयाही पाया पडता नुठी गतायु पंडू सुता. धातया म्हणजे ब्रह्मदेवाला जरी आम्ही पाया पडलो तर गेलेली आयुष्य पुन्हा मिळत नाही. कळाय का? ही अशक्य गोष्ट आहे. पण संतांना नमस्कार केला ही गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकते. विठ्ठल ज्ञानोबा म्हणतात ब्रह्मदेवाच्या पाया पडलं तर संपलेलं आयुष्य गेलेलं आयुष्य पुन्हा मिळत नाही. पण ज्ञानोबांच्या पाया पडलं तर गेलेलं आयुष्य मिळाल्याशिवाय ज्ञानोबांची कृपा झाली तर काय होत नाही. प्रसिद्ध दृष्टांत आपल्याला माहिती आहे. ते 4ही भावंड जेव्हा जात होते, ज्ञानोबा सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ त्यावेळेस प्रसंग शुद्धीपत्र घेऊन जात होते आणि तेव्हा त्यांच्या समोरून एक अंत्ययात्रा निघालेली. अनेक लोक निघालेले. ती अंत्ययात्रा जात होती. त्याच्यासोबत जुन्या काळामध्ये त्याची पत्नी सती जायला निघालेली आणि मग त्या सतीचा सगळा श्रृंगार केलेला. सती जेव्हा सती जायची ना ती स्त्री तेव्हा तिचा संपूर्ण श्रृंगार केला जायचा. तिला सगळे सौभाग्यालंकार घातल्या जायचे, भरपूर कुंकू लावल्या जायचा, अगदी सगळे अलंकार धारण करून ती आपल्या पतीसोबत सती जायची. जुन्या काळातली परंपरा होती. ती ऐच्छिक होती, त्या मोठ्या विचाराला चांगली होती, वाईट होती वगैरे वगैरे वगैरे.
तर ती सती जायला निघालेली आणि मग त्यांची अंत्ययात्रा पलीकडून जाते. इकडून ज्ञानोबाराय, सोपानदादा, मुक्ताबाई हे सगळ्या संतांची मांदी आली. काही वारकरी सोबत आहेत आणि ते सगळे जात होते. तिची सहज दृष्टी या संतांवर पडली आणि तिला वाटलं आता तरी माझं शरीर ठेवायचंच आहे, शरीर संपणारच आहे, शरीर नष्ट होणारच आहे. जाता जाता एका संतांचा आशीर्वाद घ्यावा, जाता जाता संतांना नमस्कार करावा, मग आपल्या पती समवेत आपण आपलं समर्पित व्हावं, पती लोकाला जावं, या भावनेनं ती या संतांच्याकडे आली. दिंडी तिने थांबवली आणि मग सगळ्यात आधी ज्ञानोबारायांना नमस्कार केला. ज्ञानोबाराय पुढे होते, ज्ञानोबारायांच्या चरणावर नमस्कार केला. सौभाग्यवती स्त्री आहे, सौभाग्याचे सगळे अलंकार अंगावरती दिसले. ज्ञानोबारायांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भव. आणि मग मात्र ती स्त्री चपापली, डोळ्यातून अश्रू आले, म्हणाली महाराज हा आशीर्वाद या जन्माचा देताय की पुढच्या जन्मासाठी? ज्ञानोबाराय म्हणले काय झालं? अहो माऊली, ज्या स्त्रीला तुम्ही सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देताय, ती अंत्ययात्रा चालली आहे ना, ते प्रेत माझ्या नवऱ्याच आहे आणि त्या नवऱ्यासोबत सती जायला मी निघाले आणि तुम्ही मला सौभाग्यवती म्हणताय, त्यामुळे आशीर्वाद कधीच असा मी विचारते. ज्ञानोबाराय म्हणाले तुझा पती मरण पावलाय? म्हणे होय. माऊली म्हणतात माझ्या मुखातून निघालेला शब्द खोटा कशा काय निघेल? मी काय खोटा बोलणार महाराज आहे का? ज्ञानोबाराय म्हणतात सत्यवादाचे तप, माझी असत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, माझ्या वाचेनी सत्यवादाचं तप केलंय म्हणे. ज्ञानोबारायांनी सत्य बोलायचं व्रत घेतलं होतं. किती दिवस? किती दिवसाचं? अनेक कल्प. एक जण म्हणे अनेक कल्पापासून माझ्या वाणीनं अजून असत्य बोललं नाही. माझे असत्यवादाचे तप, त्या सत्याचं तप माझ्या वाणीत आहे. ती माझी वाणी खोटं बोलेल कसं? साधू संतांच्या आशीर्वाद आम्हाला जे का प्राप्त होतात? संतांनी आम्ही ते शब्द 1000 वेळा उच्चारला तरी परिणाम होत नाही, पण साधू संतांनी एकदा शब्द उच्चारला तर तो का पडतो? तुका म्हणे खरे झाले, तुका म्हणे खरे झाले. एका बोले संतांच्या एका बोले खरं का होतं? आमच्या 1000 बोले काही फायदा नाही. संत एक बोलले तर ते खरं होतं का? त्यांच्या वाणीत ते तप आहे. आशीर्वाद द्यायला सुद्धा त्या वाणीच्या मागे तप लागतं. बिना पुण्याचं, बिना तपाची वाणी फळत नाही. आजकाल साधूंचे आशीर्वाद फळत नाहीत, आजकालच्या संतांचा श्रापही फळत नाही का? त्याच्या वाणीत तपच नाही ना. वाणीतून शब्द उच्चारला कल्याण व्हायचं नाही महाराज. एखाद्या संतांनी डोक्यावर हात ठेवला, स्पर्शाने केवळ स्पर्श केला तर त्या जीवाचा उद्धार व्हायचा, त्याचं कल्याण व्हायचं. संतांच्या स्पर्शाचं सामर्थ्य होतं. पण आज हे राहिलं नाही. परांग सेवन करून वाचेत तप राहिलं नाही. काही कुठेही जाऊन काहीही करून हातात तप राहिलं नाही, शरीरात तप राहिलं नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात माझं असं थोडीच आहे, मी आजपर्यंत कधी खोटं बोललो नाही, माझी वाणी खोटं बोलेल कसं? बाई तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? सांगितलं त्याचं नाव आहे सच्चिदानंद. माऊली हसले. आता सच्चिदानंद, सच्चित आनंद आणि तो मरतो काय? सच्चित आनंद मरतो? आवाज दिला सच्चिदानंद म्हटल्या सच्चिदानंद बाबा उठून बसले. लोकांनी दिलं बांधला असेल. अवघडच आहे. मला ते बांधताना वाईटच वाटतं बघा. काय वाईट वाटतं? अहो त्याला एवढं खचकवून बांधतात. एखादा असा महात्मा भेटला त्याला उठायचं म्हणलं तरी उठायला यायचं. एवढं वडू बांधतात बिचारे बेदर. जाऊ द्या, आपल्याकडे कोण महात्मा येणार आहे, कोण आपलं कल्याण करणार आहे. पण त्याला कसं बांधलं तर कोणाच ठाऊकतो. उठून बसला म्हणे आणि मग सगळे लोक म्हणले अरे खाली गा खाली गा. खाली आला. ज्ञानोबारायांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात केला. ज्ञानोबाराय म्हणाले काय करता? ते लिखाणाचं काम करत होते. सांगितलं जा आता घरी. तुम्हाला नाही, उरलेलं आयुष्य उरले ते तुम्हाला समर्पण. आता उरलेलं तुम्हाला समर्पण. आणि ते आपल्या पत्नीसोबत गेले नाही, ते ज्ञानोबारायांच्या सोबत गेले. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी सांगितली. ते ज्ञानेश्वरी लिहिण्याचं भाग्य त्या सच्चिदानंद बाबाला प्राप्त झालं. शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरी.
सच्चिदानंद बाबा एक झाला. ज्ञानवारण्याची ज्ञानेश्वरी लिहिली आहे, गीतेवर टीका केली आहे. ती ज्ञानेश्वरी लिहिण्याचं कार्य सच्चिदानंद बाबांनी केलं. संपलेलं आयुष्य केवळ पत्नीने नमस्कार केला, नमस्काराचा परिणाम आयुष्य वाढलं. विठ्ठल अभिवादनशीलस्य नित्यं हृदोपशविना चत्वारी तश वर्धन्ते. आयुष्याचा विचार केला. आयु विद्या, विद्या म्हणजे ज्ञानाची प्राप्ती होते. संतांना नमस्कार केला, त्यांची सेवा केली तर ज्ञान मिळतं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवया उपदेशं देते ज्ञानम ज्ञानेन तत्त्वदर्शिनः. संतांच्या सेवेनं, संतांना नमस्कार केल्याने ज्ञान कसं मिळतं. अनेक बुद्धिमांद्य असणारी माणसं सुद्धा संतांच्या सेवेनं त्यांना कुशाग्र बुद्धी प्राप्त झाली. म्हणून धर्मशास्त्राने असा विचार सांगितलाय, ज्या मुलांना बुद्धिमांद्य असतं किंवा थोडी बुद्धीने कमी असतात, विस्मृती होते, अशा मुलांची जर बुद्धी कुशाग्र व्हायची असेल तर काय करावं. काही करू नका. नित्यम वृद्धोपशिविनः. वृद्ध माणसाची सेवा करायला त्यांना लावा. वडिलांची सेवा करायला लावा. साधू संतांची सेवा करायला लावा. यांच्या सेवेनं त्यांच्या बुद्धी कुशाग्र होऊ शकते असं साधू संतांनी सांगितलंय. म्हणून संतांना नमस्कार केला. काय फायदा आहे म्हणे, ज्ञान प्राप्त होतं. अनेक दृष्टांत, अनेक पुरावे आपल्याला सांगता येतील. आपण जगद्गुरु तुकोबारांच्या चरित्राचं चिंतन करत आहोत. त्याच्यामध्ये असे 2 पुरावे आहेत, त्याचं चिंतन आपल्याला थोड्या दिवसात करायचंच आहे. की तुकोबारांच्या सेवेनं अत्यंत अज्ञानी असणारे पण त्यांना सहज ज्ञान झालं, हा संतांचा महिमा आहे. त्या देवी भागवतामध्ये कथा येते. एका ब्राह्मणाला मूल नव्हतं. काय करावं काही कळेना. कोणीतरी सांगितलं यज्ञ करा, यज्ञ केल्याने मूल होईल. त्याने तो यज्ञ केला. यज्ञ करायला ब्राह्मण बोलवले. गोभिल ऋषी त्यांचं नाव आहे. एका ब्राह्मणाला त्यांनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं, मग तुम्ही विद्वान आहात, तुम्ही मंत्र चांगले म्हणू शकता, तर तुम्ही आम्हाला मूल व्हावं यासाठी यज्ञ करा, त्याच्यातले मंत्र तुम्ही म्हणा. तर ते ऋषी आले आणि ते मंत्र म्हणू लागले. मंत्र म्हणत असताना त्या ऋषींचं वय झालेलं होतं आणि वय झालं तेव्हा त्या ऋषीचा स्वरभंग व्हायला लागला. आता आलाप घेत असताना वय झाल्यानंतर धाप लागते आणि तेवढा पूर्ण आलाप घेता येत नाही. जसं श्वासोच्छवासाचा त्रास होतो तसं त्यांना काही मंत्र एका श्वासातच म्हणायचे असतात. एक श्वास सोडून दुसरा श्वास घेईपर्यंत ते मंत्र म्हणायचे असतात. पण यांना वय झाल्यामुळे थोडा श्वासाचा त्रास होऊ लागला आणि मंत्र म्हणताना स्वरभंग होऊ लागला. आणि असा विचार सांगितला धर्मशास्त्रांनी, वेदातले मंत्र एक अक्षर चुकून जमत नाही. ते मंत्र ज्या स्वरात सांगितले त्या स्वरातच म्हणावं लागतं म्हणे. स्वरभंग झाला तरी दोष लागतो. काय झालं, या ऋषींचं वय झाल्यामुळे त्यांचा स्वरभंग झाला आणि स्वरभंग झाल्यामुळे त्या जे ब्राह्मण जे यज्ञ करते पण विद्वानच होते ना, त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी श्राप दिला म्हणे, अहो मी तुम्हाला एवढी मोठी दक्षिणा देऊन माझ्या घरी मंत्र म्हणायला आणलंय आणि तुम्ही अशा अप्सर म्हणतात तुम्हाला काही शोभतं. ते बोलले त्या ऋषींना जे मंत्र म्हणत होते त्यांना राग आला. ते म्हणाले, अरे मूर्ख ब्राह्मण, मी काय मुद्दाम करतोय का? मी काही ताक पिऊन तूप खाऊन आवाज बिघडून घेतलाय का? नाही ना. अरे मी खूप सांभाळलं म्हणे, पण माझं वय झालंय, वय झाल्यामुळे मला त्रास होतोय म्हणून स्वरभंग झाला, त्याचा माझा काय दोष आहे म्हणे. तुला मूल होईल पण ते अत्यंत मंद बुद्धिवान जन्माला येईल, निर्बुद्ध असेल. श्राप दिला, ते निघून गेले. त्यांना कालांतराने मूल झालं. म्हणल्याप्रमाणे ते अत्यंत निर्बुद्ध झालं. त्यांनी गायत्री मंत्र शिकवला, शिकेना. साधा मंत्र शिकवला, काही येईना. काय करावं. विद्वान ब्राह्मणापेक्षा असा पुत्र न झाला असता तर बरं झाला असता असं वाटायला लागलं. सुद्धा नाव ठेवायला लागले, बुद्धू आहे, अमक काय तमक काय. मुलाला वाईट वाटलं. ते म्हणलं, काय आपल्याला कोणी किंमत देत नाही, रोज रूढ करतात, सगळे त्रास देतात, शिव्या देतात. आणि मग त्यांनी ठरवलं की अशा घरात राहिल्यापेक्षा कुठेतरी निघून जावं. आणि मग तो घर सोडून बाहेर निघून गेला. एका वडामध्ये राहू लागला आणि त्याने एकच व्रत घेतलं, खोटं बोलायचं नाही. पुढे ते खोटं बोललोय, आपल्याला बोला येतं, देवाने बुद्धी दिली म्हणून लोकांना फसवलंय आणि त्याचं पाप लागले आपल्याला. बुद्धिमान्य नाही, बोलायला येत नाही, काही कळत नाही. आता त्याने ठरवलं की आता खोटं बोलायचं नाही,
आणि आलेल्या साधू संतांना सगळ्यांना नमस्कार करायचा. त्यांनी तेवढंच व्रत घेतलं महाराज. परिणाम असा झाला, सत्य बोलू लागला, साधू संतांना भेटले, त्यांना नमस्कार करायचा, सेवा करायचा, आणि त्याच्यावरती भगवती परांबा आईची कृपा झाली. त्या वागण्यामुळे त्याचं नाव पडलं सत्यव्रत. सत्यव्रत म्हणजे सत्य बोलायचं व्रत घेणारा सत्यव्रत असं नाव पडलं. त्याच्या भगवती जगदंबेची कृपा झाली आणि त्याला सगळ्या वेदाचं ज्ञान झालं आणि तो अत्यंत मोठा विद्वान झाला. त्याने अनेक ग्रंथ केले वगैरे, खूप मोठी कथा येते. त्यात तो किती विद्वान झाला. एक कोणीतरी पारधी डुकराची शिकार करत निघाला होता. त्याने डुकराला बाण मारला, पण तो बाण उडत जाऊन लागला आणि डुक्कर पळून गेलं. पारधी त्याच्या मागे मागे पळू लागला. हे सत्यव्रत ज्या ठिकाणी बसले होते तिथे तो पारधी आला, ते डुक्कर आलं आणि डुक्कर यांच्या पाठी मागच्या जाळीत जाऊन बसलं. पारधी पळत आला. त्याने विचारलं, हो म्हणे महाराज काय करताय? तिथे भजन करत बसलात ना, तुम्ही इथून माझं डुक्कर तुमची शिकार पळताना पाहिली असेल, सांगा ते कुठे आहे? पळून गेले की ते कुठे लपून बसलाय? सत्यव्रताने पाहिलं होतं. त्याच्या लक्षात आलं. ते म्हणाले, याला खरं सांगावं, माझ्या मागे जाळीत बसलाय म्हणावं तर डुक्कर मरणार आहे, आणि मला माहिती नाही म्हणावं तर आपलं व्रत मोडणार आहे. काय करावं? खरं सांगावं तर एकाचे प्राण जाणार आहेत, आणि प्राण वाचवायचे तर आपलं व्रत जाणार आहे. काय करावं काही कळे ना. पण भगवती परांबाने त्याच्यावर कृपा केली होती. त्याला अशी बुद्धी निर्माण झाली. तो म्हणाला, महाराज सांगा ना, महाराज सांगा ना, महाराज सांगा ना, काय झालं? कुठे गेला ते डुक्कर? सांगा ना, माझी शिकार कुठे गेली आहे? तेव्हा तो म्हणाला, सत्यव्रत म्हणाला, अरे पारधी, अरे यार काय विचारतोस म्हणे, काय सांगू मी तुला? म्हणे काय झालं सांगा ना. ते सत्यव्रत म्हणाले, विठाला विठाला या पश्यती न सा ब्रूते न पश्यती अहो व्याध सोकार्या किम किम प्रचिषि पुनः पुनः. हे व्याधा, या पश्यती न सा ब्रूते, पाहण्याचं काम कोण करतं? कोणतं इंद्रिय पाहतं? डोळे पाहतात. या पश्यती, डोळ्याला बोलता येतं का? अरे डोळ्याला पाहता येतं पण सांगता येत नाही. ज्या डोळ्यांनी पाहिलंय त्याला सांगता येतं का? सांगता येत नाही. या ब्रूते सा न पश्यती, बोलण्याचं काम कोणतं इंद्रिय करताय? मुखाने आपण बोलतो पण त्याला पाहता येतं का? म्हणजे ज्या डोळ्याने पाहिलंय त्याला सांगायला येत नाही, आणि ज्या तोंडाला सांगायला येत आहे त्याला पाहता येत नाही. अहो व्याध सोकार्या किम प्रचिषि पुनः पुनः, मी काय सांगू नये. आणि मग तो चक्रावून गेला, तिथून निघून गेला. भगवती परांबाने त्याच्यावर कृपा केली. एकतरी प्राण्याचे प्राण वाचवले आणि आपलं व्रत फुटवू दिलं नाही. इतका तो बुद्धिमान झाला. अशी बुद्धी, असं ज्ञान कशाने प्राप्त होतं? म्हणे केवळ नमस्कार केल्याने प्राप्त होतं. विठ्ठला सुंदरी आयु विद्या यशोबलम. तिसरी गोष्ट आहे, नमस्कार केल्याने काय होतं तर यश मिळतं. यशाची प्राप्ती करायची असेल, एखाद्या कार्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर वडीलधाऱ्या माणसांचा, साधू संतांच्या आशीर्वादाची अत्यंत आवश्यकता असते. महाभारताचं युद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हाचा तो प्रसंग डोळ्यासमोर आणा. आता युद्धाला प्रारंभ होणार आहे. तेव्हा भगवंताने पांडवांना सांगितलं, समोरासमोर गेले, आता अगदी युद्धाला सुरूच होणार आहे. तेव्हा भगवान म्हणाले, पांडवांनो, युद्ध करण्याच्या पूर्वी मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची अत्यंत आवश्यकता असते. तुम्ही काय करा, कौरव पक्षात जा आणि सगळ्या वडीलधाऱ्या माणसाला नमस्कार करून परत या. युद्धाला आता मारायला, एकमेकाला मारायचं आहे, तर त्यावेळेस भगवान म्हणतात, जा नमस्कार करून या. देवाने सांगितलं, धर्मराज, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव यांनी सगळ्यांनी धनुष्य खाली ठेवलं, समोरच्या पक्षात गेले. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य अशा सगळ्यांना एका कडकून नमस्कार केला. भीष्माचार्याला नमस्कार केला. भीष्माचार्याने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव, विजयी भव. द्रोणाचार्याने आशीर्वाद दिला, विजयी भव. कृपाचार्याने आशीर्वाद दिला, विजयी भव. पांडव म्हणले, सगळे विजयी भव म्हणतात आणि आमच्याच विरोधात उभारला
आम्हाला मारायला उभारला, आमचा विषय कसं होईल? आणि मग त्यावेळेस प्रत्येकाने आपल्याला कसं मारायचं त्याचा एक युक्ती त्या ठिकाणी युक्त्या सांगितल्या. द्रोणाचार्य म्हणाले मी कसा मारेन, सगळ्यांनी एक युक्त्या सांगितल्या आणि त्या केवळ नमस्काराने पांडव विजयी झाले. हा नमस्काराचा मोठा महिमा आहे. म्हणजे आयुष्य प्राप्त होतं, ज्ञानही प्राप्त होतं, यश मिळतं आणि बलही संतांच्या साधू संतांच्या भगवंताच्या आशीर्वादाने प्राप्त होतं. म्हणून नमस्कार केला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज संतांना नमस्कार करतात. श्री संताची ये चरणावरी साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग दंडवत करतात. श्री म्हणजे काय वगैरे मोठा विचार आहे. श्री म्हणजे ज्ञान, श्री म्हणजे मुक्ती, श्री म्हणजे ऐश्वर्य. सगळे संत या मुक्तीने, ऐश्वर्याने, विद्येने सगळ्यांनी संपन्न असतात. अशा ऐश्वर्य संपन्न जे संत आहेत त्या संतांच्या चरणी मी नमस्कार करतो. या संतांनी काय केलं, या संतांना नमस्कार केल्याने तुम्हाला काय मिळालं त्याचा लाभ स्वानुभवाने सांगतात. अभंगाच्या विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी. वाढली पावलो सांभाळा उत्तरे, वाढले अंतरे प्रेमसुख. संतांना नमस्कार केला, संतांनी कृपा केली आणि त्याच्यामुळे परिणाम काय झाला? विश्रांती पावलो, विश्रांती मिळाली. संतांच्या चरणाजवळ विश्रांती आहे. अन्यथा कुठेही गेलो तर आम्हाला विश्रांती नाही. संसार आम्हाला श्रांत करतो, विश्रांती देत नाही. विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस संसार आम्हाला श्रांतच करतो, विश्रांती देत नाही. विश्रांती केवळ संतांच्या चरणाजवळ आहे. विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव पाये संताची भाव. संतांच्या चरणावर भाव ठेवला की विश्रांती मिळते. महाराज संतांच्या पायाजवळ गेल्यावर तुम्हा आम्हाला विश्रांती मिळते. अशात काय नवल आहे? नामदोरा म्हणतात देवा, नाम म्हणे देवा चला तया काया, नाम म्हणे देवा चला तया काया, क्रांती गावया कल्पवरी, क्रांती गावया कल्पवरी. नाम म्हणे देवा चला तया काया, नाम म्हणे देवा चला तया काया, मामा म्हणे देवा चला तया ठाया. त्या ठिकाणी चला. कुठे? चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. आळंदीला जाऊन ज्ञानोबऱ्यांना पाहू. काय होईल? तुम्हाला विश्रांती मिळेल. किती दिवस? कल्पभर विश्रांती मिळेल. म्हणजे संतांच्या चरणाजवळ जर देवाला विश्रांती मिळते तर जीवाला विश्रांती मिळणार नाही का? आणि विश्रांतीचा ठाव पाये संताची भाव. विश्रांती केवळ संतांच्या चरणाजवळ आहे. म्हणून त्या चरणाजवळ जावं. तुकोबाराय म्हणतात मी त्या चरणाजवळ गेलो, त्यांना नमस्कार केला आणि परिणाम विश्रांती पावलो, विश्रांतीला प्राप्त झालो. सांभाळा उत्तरे. दोन अर्थ होतात. संतांना प्रार्थना आहे, तुमच्या कृपेने विश्रांती मिळाली, आता तुम्ही मला सांभाळा. कसं सांभाळा?
उत्तरी सांभाळा. उत्तरी सांभाळा म्हणजे त्याच्या दोन अर्थ होतात. इथून येणारा पुढचा काळ म्हणजे उतार काळ त्याच्यात सांभाळा, आणि खरा अर्थ आहे उत्तरी सांभाळा म्हणजे तुमच्या वचनाने सांभाळा. संतांच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न हे भूक निवारण. संतांचे वचन असतात पण महाराज ते वचनच आम्हाला तारत असतात. सहज बोलणे हित उपदेश म्हणजे आम्हाला मिळालंय, पण मिळालेलं जर टिकायचं असेल तरी संतांची कृपा लागते. संतांच्या कृपेशिवाय टिकत नाही. ज्ञान असेल, भक्तीचं साधन असेल अथवा संसारातल्या गोष्टी असतील, योग आला पण जोपर्यंत त्याचा क्षेम होत नाही तोपर्यंत फायदा नाही. कठीण योगा होणे क्षेम. योग येणं सोपं असतं, येणं खूप सोपं आहे, ते टिकवणंच अवघड असतं. महाराज होणं सोपं असतं, महाराज की शिकवणं अवघड असतं. ना मोठ्या मोठ्याचे व्हिडिओ व्हायरल होतात आहे का. त्यामुळे सगळा अवघड कार्यक्रम आहे. कोणती गोष्ट आहे मिळवणं सोपं आहे, नाहीतरी सगळं वाटोळ आहे. म्हणजे कठीण योगा होणे क्षेम. ते टिकवायला काय लागतं, आपलं आपण कोण टिकवणारे आहोत. संत कृपा झाली तर ते टिकतं. कृपादान केले संते दुसऱ्यानं दिलेलं पुरत नाही आणि संताने दिलेलं सरत नाही. विठ्ठला प्रार्थना करता तुमच्या कृपेनं मला विश्रांती मिळाली महाराज, पण आता कृपा करा, सांभाळा. उत्तरी मला सांभाळा, उत्तरी सांभाळा म्हणजे इथून पुढला काळही सांभाळा, आणि तुमच्या वचनाने मला उपदेश करा, उपदेश करून मला सांभाळा असा त्याचा अर्थ होतो. महाराज तुमच्या कृपेनं काय झालंय त्याचा परिणाम सांगितला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. दौरली हे काया कृपेच्या ओरसे, 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 नोहे अनारी से उधरलो, नोहे अनारी से उधरलो, विश्रांती पावलो, सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो, सांभाळा उत्तरी. ओरसे तुमच्या कृपेनं काया डवरली. आणि महाराज खरं सांगतो म्हणे, नोहे अनारिसो उद्धरलो, तुमच्या कृपेनं अनारिसे माझा उद्धार झाला, तुमच्या वचनेने माझा उद्धार झाला. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो, गुरु कृपा झाली अनायासे उद्धार झाला. तुकाराम महाराज म्हणतात एवढं अवघड काम पण संतांच्या कृपेने सहज सोपं झालं. हे कशाने झालं महाराज? महाराज म्हणतात मागच्या जन्माचा काहीतरी ठेवा असेल आणि तो पूर्व पुण्याचा ठेवा मला सापडला, ओढवला, म्हणून संतांची मला भेट झाली. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे मज न घडता सेवा, तुका म्हणे मज न घडता सेवा, तुका म्हणे मज न घडता
विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी पावलो